रिसर्च करता करता 13 वर्ष शेतीमधले काही सायंटिस्ट आहेत किंवा BSc ॲग्री MSc ॲग्रीवाले अशा 370 शेतकऱ्यांनी किंवा इतर लोकांनी तो रिसर्च केला मातीमध्ये. त्याच्यातून हा मल्टीप्लायर म्हणून हा एक बाय प्रोडक्ट काढलाय. म्हणजे हा एका शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं काम आहे. ते धुळ्यापासून सुरू झालं. आज 6 वर्षामध्ये भारतातल्या 25 ते 26 राज्यामध्ये आज शेतकरी वापरत आहेत. आपल्या इथे 4 वर्षापासून वापरत आहेत. हे पण शेतकरीच आहे. त्यांनी वापरलेलं 3-4 वर्षापासून कुंडे आताच वापरत. हे काय बेसिकली औषध किंवा खत नाहीये. कारण आपण काय करतो की पिवळा पडला औषध आणतो, वाढ होत नाही औषध आणतो. पण मूळ प्रॉब्लेम काय झाला की आपली माती खराब झाली आहे. कारण मातीमध्ये जे गांडूळ आहे, जीवाणू आहे ते आज राहिलेच नाहीयेत. किंवा आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतो, पण आहेत आज नाहीये ना, जागेवर आहेच नाही. जीवाणू 1 ग्राम मातीमध्ये 10 करोड जीवाणू असतात. म्हणजे एवढीशे मातीमध्ये 10 करोड जीवाणू काउंट आहे, हा जगमान्य आहे. पण आज तिथे 1 करोडच राहिलेलं आहे. म्हणजे 9 करोड म्हणजे 90% ते जीवाणू कमी झाले. ते जीवाणू कमी झाल्यामुळे तुम्ही खतमधून जरी DAP टाकला तरी तो काय एवढा करेल. पण जेवढा करायचं तेवढं, कारण ते खाणारे जे जीवाणू खातात आणि ते झाडाला मिळतात. झाडाचं अन्न काय, जीवाणूंच्या शरीरापासून जे अवशेषापासून जे खत बनतं ते झाडाचा अन्न आहे. पण ते जीवाणूच नाही राहिले. जसं आता समजा तुझं लग्न झालं नाही झालं ना, समजा लग्न झालं तर किती लोक येतील? लग्न जर झालं तर किती लोक येतील? आता कोरोनाचा भाग सोडून दे, पण जनरल किती लोक येतील लग्नामध्ये? 1000-1500 लोक येतील. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायला 15 ते 20 लोक लागतील. आचारी म्हणा, वाढणारे म्हणा, सगळे मिळून. तर तिथे समजा 2च लोक आले तर तेवढ्या लोकांना पुरू शकतो का? तीच कंडिशन आपल्या मातीत झाली आहे. झाडाला अन्न पोचवण्यासाठी 10 करोड जीवाणूची गरज आणि 1 करोड आहे. तेवढं पोचवतील का? म्हणून मग काय होते, त्यांची वाढ कमी होणे, रोग येणे, वेगवेगळ्या पिवळा पडणं, कधी पिकानुसार वेगवेगळे रोग येणं, कमजोर, कारण अन्नच नाही मिळत कमजोर आहे. हे प्रॉब्लेम याच्यामुळे झाले की मूळ कारण आहे की माती आपली खराब होत चालली. जंगल आहे, जंगलामध्ये कोणी खत पाणी टाकायला जातो का? आपण टाकतो का? बुऱ्याने नेतोरी टाकतो का? तरी तिथे जी नॅचरली पानं पडतात, त्याच्या काडी कचऱ्यातून कर्म तयार होतो, किती जीवाणू खातात, ते झाडाला मिळतं, झाड टिकून राहतं किंवा नवीनही वाढ होते, पडतात, येतात, सगळं होतं. आपल्या शेतातही ते होऊ शकतं. पण झालंय काय की युरिया DAP मुळे जमिनीतला पोत घसरलाय, जमीन कडक होत चालली आहे. जसं मगाशी साहेबांना मी उदाहरण दिलं विटेचं. वीट बनवताना मातीचीच आहे. माती भट्टीमध्ये आपण तिला गरम करतो, भट्टीमध्ये त्यातले जीवाणू सगळे मरतात. तो एक ठोस एक दगडासारखा कडक होऊन जातो. त्याच्यात काही टाकलं तर उगवणार आहे का? नाही, कारण त्यातले जीवाणू पूर्ण संपलेले आहेत. कारण जे झाडासाठी उगवण क्षमता आहे किंवा झाडाचा ग्रोथ करण्यासाठी आवश्यक आहे. तर तसंच मातीची अवस्था आज आपली कशी चालली आहे. कडक पहिले लाकडाच्या नांगराने आपण नांगरत होतो तरी नांगरणी होत होती. पण आज ट्रॅक्टरने सुद्धा नाही. आज हॉर्स पॉवर आपल्याला वाढवावं लागत आहे. वर्षानुवर्ष हळूहळू तेवढा हॉर्स पॉवरचे काम नाही करत, कारण तेवढा आतमध्ये डीप जात नाही. किंवा ते आज आम्हालाही फोन येतात महाराष्ट्रातून इकडून तिकडून की बाबा नांगर सुद्धा आजकाल आमच्या जमिनीत चालले. जमीन झाली हार्ड, कारण तिथे जे सजीवपणा आहे तोच त्याचा संपत चाललाय. झाडासाठी जे अन्न आहे ते 96% सूर्यप्रकाश, हवा आणि पाण्यापासून मिळतात. फ्री आहे. 96% तिथून मिळतं, हे फ्री आहे. जवळ हवा फ्री आहे, सूर्यप्रकाश फ्री आहे, पाण्यासाठी थोडा खर्च करावा लागतो, पण तरी नॅचरल रिसोर्स आहे, म्हणजे तो फ्री सारखाच आहे. 4% जमिनीतून मिळतो, पण त्या 4% आपण किती खर्च करतो? जर हा 4% व्यवस्थित मिळाला तर हा 96%चा फायदा होतो. म्हणजे झाडामध्ये जर ताकद राहिली हवेतून खेचण्याचा, सूर्यप्रकाश खेचण्याचा, किंवा सूर्यप्रकाशापासून अन्न बनवायचा किंवा पाण्यापासून अन्न बनवायचा, हे या 4%वर डिपेंड आहे. आणि त्या 4%साठी आपण आणून बाहेरून टाकत राहतो. ह्याने काय केलं, हा रिसर्च केला किंवा मुळापासून काय करता येईल तर त्या मातीवर परीक्षण करून मल्टीप्लायर हे औषध किंवा खत नाही, फक्त जीवाणू वाढवणं, गांडूळ वाढतात,
गांडूळ आणि जीवाणू वाढल्यामुळे काय होतं, जमीन एक गांडूळ रोज खाली जातो, वरती येतो, खाली जातो, वरती येतो, जमिनीत एक छिद्र तयार होतात, त्याच्यामुळे ऑक्सिजन जमिनीमध्ये वाढतो. जो पाणी आहे म्हणजे आज कसं आहे, पाणी वाहून चालतंय म्हणून पाणी सुद्धा म्हणजे भूजल साठाही वाढतो, म्हणजे जमिनीत पाण्याचा साठाही वाढतो. प्लस काय होतं, तो 10 ग्राम विष्ठा सोडतो. एक गांडूळ त्याच्या वजन एवढं, गांडूळ असा प्राणी आहे आपण की त्याचं जेवढं वजन असेल तो 10 ग्रामचा असेल तर 10 ग्राम विष्ठा म्हणजे काडी कचरा काही ना काही खातो मातीतला आणि 10 ग्राम सोडतो रोज विष्ठा. ते जगातलं सर्वोत्कृष्ट खत आहे. म्हणजे एका गांडळाचं 10 ग्राम एक दिवसाला असं तो रोज करतो. जर समजा पावसाळ्याची शेती जर आपण 4 महिने पकडले आणि 3 महिने 100 दिवस जरी त्याने काम केलं, प्रत्येक दिवशी 10-10 ग्राम असा तो खत सोडत जातो. पण आज गांडूळ राहिलेच नाही तर तो खत आपल्याला मिळणार नाही. मल्टीप्लायरमुळे काय होतं, 1 ते 2 वर्षामध्ये तिथे 40,000 गांडूळ एका एकरामध्ये 43,000 स्क्वेअर फूट होते. एका स्क्वेअर फूट मध्ये एक गांडूळ काम करतो. तो रोज 10 ग्राम जर सोडेल, 40,000 गांडूळ रोज 10 ग्राम सोडतील आणि हा जर 3 महिन्यामध्ये तो जवळजवळ 3 ते 4 लाखाचा गांडूळ खत तुमच्या जागेवर तयार होईल. तर बाहेरून विकत आणून टाकायची गरज आहे का आपल्याला? मल्टीप्लायरचा हाच कॉन्सेप्ट आहे की औषध किंवा खत नाही, तुम्ही आता कुठलं पीक लावलं ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुमच्या जमिनीत जागेवर खत तयार झालं पाहिजे, जागेवर जीवाणू वाढले पाहिजे. आज जीवाणूंचे पण हे टायकोड्रामा आहे किंवा जीवाणू आणून पण आपण टाकतो वर्मी कंपोस्ट वगैरे काही, पण शेवटी बाहेरून विकत आणूनच टाकावं लागत आहे. नॅचरली नाही होत आहे ते. त्यांना वाढण्यासाठी मल्टीप्लायर काम आहे. तुम्ही जर कुठले जीवाणू आणून सोडता आणि मल्टीप्लायर सोबत देता तर त्याचं नाव मल्टीप्लायर म्हणजे काय, गुणा म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणाकार. की याने काय होते, 10 जीवाणू 10 चे 20 होतील, 20 चे 40, 40 चे 80, 80 चे 160, अशा पद्धतीत ते गुणा म्हणजे वाढत जाते, मल्टिप्लिकेशन होत जाते. तर अशा प्रकारे काय होतं की जमिनीमध्ये जीवाणू गांडूळ वाढल्यामुळे जे आपण 16 प्रकारचे अन्न घटक म्हणतो, जे अन्न घटक आहे जे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहे, त्यांची सुद्धा त्या जीवाणूंच्या मार्फत वाढ होते. त्यांचे दर 13 मिनिटांनी एक जीवाणू, एकाचे 2 होतात आणि तो मरतो, 2चे 4 होतात आणि मरतो. मग त्यांच्या शरीराचे जे अवशेष आहे तेच आपलं मॅग्नेट, बोरॉन वगैरे हे ते जागेमध्ये तयार होतं. म्हणजे आज आपल्याला काय होतं, पिवळा पडला हे औषध मार, फुल कमी आहे हे औषध मार, फुलं गळून राहिले हे औषध मार. हे सगळं जमिनीत आहे, फक्त ते घेण्यासाठी ज्या जीवाणूंची आवश्यकता असते ते नसल्यामुळे आपल्याला बाहेरून सप्लिमेंट द्यावं लागतं. त्यामुळे खर्च वाढला, उत्पादन कमी झालं. म्हणजे आपलं बजेट काय होतं, खर्च वाढत चालला, उत्पादन कमी झालं, म्हणून परवडत नाही. म्हणून आपण शेतीकडे आज लोक तेवढे, पहिले कसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि नोकरी ही म्हणजे खालची पातळी. आज काय झालं, नोकरीला महत्व देतात, फिक्स इन्कम आहे. हळूहळू हा सगळ्या सगळ्या परिस्थिती मल्टीप्लायरमुळे ते काय होतं की जमीन सुधारली तर तुमचे जीवाणू वाढले, म्हणजे पिकाला चांगलं पोषण मिळालं, मूळ चांगले. पहिले तर काय होतं, व्हाईट रूट्स डेव्हलप होतात चांगले, ऑक्सिजन मिळाल्यामुळे आणि खनिज सगळं व्हाईट पांढरी मुळं वाढले, ब्रँचेस वाढतील. आता धानाचं उदाहरण घेतलं तर फुटवे वाढतील, फुटवे वाढल्यामुळे तुमच्या लोंबी जास्त लागतील आणि तुमचं पर्यायाने उत्पादन वाढेल. प्लस याच्या सोबत रोग प्रतिकार शक्ती त्याची चांगली राहिली की त्याला रोग अटॅक कमी होईल, म्हणजे फवारण्याचा खर्च तुमचा कमी होतो, रोग कमी येतात, खोडकिड्याचं प्रमाण कमी होतं, कारण जमिनीत आपण ती जमीन डेव्हलप झाल्यामुळे ते प्रमाण वाढत नाही असं. तर ते झालं म्हणजे काय होत आहे की तुमचा खर्चही कमी होणार आहे आणि रासायनिक जे काही, आज समजा तुम्ही 2 चुंगड्या टाकत असाल एकरी, म्हणजे आता प्रत्येक एरियानुसार तुम्ही जास्त टाकतात तर 2च्या जागी तुम्हाला पहिले 1.5 टाकावं लागेल ह्याच्यासोबत, नंतर 1 वर याल, मग अर्ध्यावर याल, पूर्ण 4 वर्षामध्ये पूर्ण रासायनिक बंद होते आणि तुमचं उत्पादन पहिल्या वर्षी 20 ते 25% वाढ होती. पहिल्याच वर्षी जिथे समजा 10 खंड्या निघत असतील तर 12 ते 13 खंड्या तुम्हाला होतात. तर प्रॉपर पर्यापासून म्हणजे सुरुवातीपासून आपण जर नीट व्यवस्थित वापरलं तर, नाही तर पण काही ना काही तुम्हाला वाढ मिळेल. वजनात फरक पडतो, जो गुरा 80-85 वरती तो 90-95 पर्यंत जातो, कोणाचा जास्त केलाय. तर मग अशी यांचं उदाहरण दिलं मी, यांना अर्ध्या एकरामध्ये एक गाठा होता, तिथे 3-4 खंड्या होत होत्या, तिथे आज 7-8 खंड्या होत, म्हणजे जवळजवळ 100% उत्पादन 3 वर्षात वाढलं. आता हे सांगितलं लोकांना म्हणजे लोक हसतात किंवा त्यांना हे वाटते, पण ते का वाढते ह्याचे कारणही मी सांगितलं तुम्हाला की
त्यांचा अन्न बनवा, जसं पानाचा साईज वाढतो, अन्न चांगलं मिळालं, पानाचा साईज जेवढा डार्क कलर आहे तेवढा अन्न जास्त बनेल. एक तर फुटवे वाढले तुमचे, 25-30% फुटवे वाढले, 50% पर्यंतही वाढतात. म्हणजे जिथे 10-20 फुटवे आहेत तिथे 30-35, आम्ही 40-45 पर्यंत फुटवे बघितलेत, म्हणजे आपण वापरल्यानंतर फुटवे वाढले, उत्पादन वाढणार आहे. पानांचा जो साईज वाढला, म्हणजे जो पानाची जी पत्ती आहे ती जर डार्क अशी थोडी चवडी झाली तर तिथे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण चांगलं होईल, त्यामुळे अन्न जास्त बनेल. त्याच्यानंतर त्याचा कलर जो हिरवा राहिला जास्त, डार्क हिरवा, त्याच्यामुळे अन्न जास्त बनेल. तर या सगळ्या कारणामुळे 5-10% जरी उत्पादन वाढलं तरी 25 ते 30% तुमच्या उत्पादनात पहिल्या वर्षी पडतो, दुसऱ्या वर्षी 40-50% पर्यंत जातो. असा कळत तर आपल्याकडे आतापर्यंत रेकॉर्ड आहे की 50 ते 60% 3 वर्ष जे रेग्युलर वापरत आहेत त्यांचं 60% उत्पादन आताही म्हणजे वाढीवर 10 खंड्याच्या जागी 14-15 खंड्यावर पोहोचलेले आहेत. आणि खर्च जसं मी म्हटलं, पहिल्या वर्षी अर्धी तुम्ही तुम्हाला 2 करत असाल तर 4थ्या वर्षापर्यंत तुमचा रासायनिकचा पूर्ण खर्च खताचा, फवारण्याही कमी होतात. म्हणजे जिथे तुम्ही 3 फवारण्या मारत असाल तर या आपल्या याने 2 फवारणीत काम होईल पहिल्या वेळी, दुसऱ्या वेळी एकच फवारणी लागेल, 4थ्या-5व्या वर्षी तर फवारणी नाही लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या मागेच लिहिलेलं आहे की 7 वर्षच तुम्हाला फक्त मल्टीप्लायर वापरायचं, त्याच्यानंतर तुम्ही नाही वापरला तरी उत्पादन तुमचं वाढूनच मिळेल. कारण जमिनीत ती डेव्हलप ही जी नॅचरल इकोसिस्टम आहे जी जंगलामध्ये आहे, किंवा आज 40-50 वर्षापूर्वी आपल्या आजोबा-पंजोबा करत होते त्यावेळी कुठे खत टाकत होते, युरिया डीएपी कुठे होता. हळूहळू प्रमाण वाढत गेलं, हळूहळू प्रॉब्लेमही वाढत गेले, खर्चही वाढत गेला, उत्पादनही कमी होत गेलं. पहिले आपल्या 2-2 वर्षाचं अन्नधान्य घरामध्ये असायचं, आज कुठे नाहीये ना. हा एक कुठेतरी काय झालं की हरित क्रांतीच्या नावाखाली युरिया डीएपी आला आपल्याकडे, आपल्या तात्पुरत्या फायद्यासाठी आपण तो सुरुवात केली, पण आज आपल्या लॉंग टर्म मध्ये तो नुकसान होत आहे. येणाऱ्या काळात समजा जमीन आज कडक झाली, उद्या नापीक झाली, बंजर झाली, आज आपण जेवढं उत्पादन घेतोय तेवढंही नाही येणार. मग तुम्ही किती भरून जरी तिथे युरिया डीएपी टाकलं तरी काय उपयोग नाही, कारण बंजर झालेली आहे. त्याच्यासाठी सोशल कॉज म्हणून त्यांनी सुरुवात केली अमरजीत चौरसियांनी की खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे, आणि आपली जमीन जिला भूमाता म्हणतो. आता घरातला एखादी व्यक्ती आजारी असेल तर आपण लगेच डॉक्टरकडे जातो, पण आपली जमीन आज आजारीच आहे समजा, हळूहळू ती खंगून मरून जाईल म्हणजे बंजर होईल. तिच्या सुधारण्यासाठी किंवा तिचा आजारपण घालवण्यासाठी आपण डेस्परेटली प्रयत्न नाही करत, पण तेच घरातला कोणी व्यक्ती असेल तर प्रयत्न करतो. शेवटी त्याच्यावर आज उदरनिर्वाह करतो, त्याच्यावर आपण कमवतो. तर तिच्यासाठी आपण फक्त हा करतो की नाही त्याच्यापासून मला उत्पादन मिळालं पाहिजे, तर युरिया डीएपी टाकतो, उत्पादन काढायचा प्रयत्न करतो. पण ती जी आजारी आहे, ती जी बिमार झाली आहे, तिला सुधारवण्या आपल्या घरातली एखादी व्यक्ती असेल ती काम करते, घरातलं काम करणारी समजा एखादी आई आहे, बहीण आहे, कोणी आहे, पत्नी आहे, ती आजारी पडलं डॉक्टरकडे घेऊन जातो, तिच्याकडून अपेक्षा करतो का तू आजारी आहे तरी घरचं एवढं काम करच, सगळी साफसफाई करच, असं करतो का आपण? नाही. पण आपण जमिनीबद्दल तो एक कॉर्नरच नाही आपल्या मनामध्ये की हिला दुरुस्त केली पाहिजे, त्याच्यामुळे आपला भविष्यात फायदा आहे. तर अशा प्रकारे ह्याचा हे आहे हा मल्टीप्लायर. तो मेन आपला हा आहे की हे वापरल्याने जमिनीमध्ये डेव्हलपमेंट होते, सुधारणा होते, आणि हे बाकीचे 2-3 असे सपोर्टिव्ह म्हणजे ज्याची काय एकदम तर सुधारणार नाही आहे जमीन. मी तुम्हाला हे नाही म्हटलं की पहिल्याच वर्षी तुमचं सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. हळूहळू टप्प्याटप्प्याने जिला खराब व्हायला 40 वर्ष लागले, तिला सुधारायला 4 वर्ष तर द्यायला लागतील तुम्हाला. पहिल्या वर्षी तुम्हाला नुकसान नाही होणार, पण 20 ते 25% उत्पादनात फायदा होईल. खर्च जेवढाच तेवढा होईल, कारण आतापर्यंत जेवढा करतो तेवढा खर्च होईल, पण उत्पादनात फरक पडेल. म्हणजे जिथे 10 होते ते 12 झाले तर 6,000चा जरी फरक पडला कमीत कमी. दुसऱ्या वर्षी तुमचा खर्च पण 20-25% कमी होईल, उत्पादन आणखी थोडासा वाढेल. तिसऱ्या वर्षी खर्च 50%वर येईल, 3-4थ्या वर्षी, आणि उत्पादन तुमचं 50% वाढेल. हे विचार करा ना, जो आज असा आहे हळूहळू असा येईल, म्हणजे तुमचं उत्पादन वाढेल, खर्च कमी. आता रेटच्या बाबतीत आपला एक प्रश्न असते, ठीक आहे उत्पादन झालं, मला सांगा जिथे 10 खंड्या होते तिथे 15 खंड्या झाल्या आणि रेट आहे तेवढंच मिळालं तरी काही नुकसान आहे का? 15,000चा आपल्याला वाढीवच मिळणार आहे. खर्चही कमी होणार आहे, उत्पादन वाढणार आहे. त्रास आता हा एक एकरासाठी आपण 40 किलो 50 किलोच्या आता बॅग येतात,
42-45 किलो झाला वाटतं युरिया. 45 किलो टाकतो आणि आम्ही म्हणतो आता हा पाव किलोचे पॅकिंग, आता 1 किलोचा येते पॅकिंग. 1 किलो एका एकरासाठी लागते. जेवढ्या वेळ तुम्ही खात टाकता, आता भंडारा भागामध्ये 2 वेळा खात टाकतात, कुठे 1 वेळा टाकतात. आपल्या इकडे किती वेळा टाकतात धानाला? तरी 2-3 वेळा. जेवढ्या वेळा तुम्ही सवय लावली आहे धानाला, उदाहरण आपल्या धानाचं घेऊ आपण, जेवढ्या वेळी सवय लावली आहे खत टाकायची, तेवढ्या वेळी 1 किलो 5 वेळा कमीत कमी 1 म्हणजे जर तुम्ही 2 चुंगड्या टाका तर 1 चुंगडा करा. आमच्याकडे आता हे आम्ही वाघमारे हे खात आरोली नाही का, आरोलीकडचे त्यांच्याकडे 4 वेळा खात टाकतो. 4-5 वेळा कमीत कमी. तर त्यांना 4-5 वेळा टाकावं लागेल. म्हणजे आपली जमीन, आपण 2 वेळाची सवय, तर आपला खर्च 2 वेळाच टाकावा लागेल. कारण काय झालं, त्यांच्या जमिनी पूर्ण खराब झालेल्या आहेत. आता खत नाही टाकलं तर काहीच नाही होणार त्यांच्या इथे. तसं आहे. तर त्यांना ह्या वर्षी विचारा तुम्ही की खात कमी केला, 50-60% कमी केला ना. आता हे स्वतः रिस्क घेऊन कमी केला की त्यांना माहित आहे याची क्वालिटी काय आहे. पण आम्ही दुसऱ्यांना सांगत नाही की तुम्ही रिस्क नका घेऊ. तुम्ही पहिल्या वर्षी जेवढा खत टाकता तेवढाच टाका, सोबत हा टाका. जेव्हा तुम्हाला फायदा दिसेल तेव्हा दुसऱ्या वर्षी तुम्ही कमी करा. कारण तुमचं नुकसान शेवटी ऑर्गॅनिक करायचं आहे, ऑर्गॅनिक करायचं आहे म्हणून नुकसानी नाही झाली पाहिजे ना. कारण ऑर्गॅनिकने उत्पादन घटतं हा गैरसमज आहे. गैरसमज आहे, तो महाग असते हा गैरसमज आहे. मला सांगा, 5 ट्रॉली शेणखत आहे. 1 ट्रॉलीचा किती खर्च येते आपल्या भागात? 2,000 रुपये ट्रॉली आहे. 5 ट्रॉलीला 10,000 रुपये सरासरी. एक टाकणं विकणं तो नंतर जाऊ, त्याला पण 1,500 ते 2,000 रुपये आहे. एक 7-8 हजार रुपये जरी आपण पकडला, हा 5 ट्रॉलीचं काम 1 किलो मल्टिप्लाय करतो. याची किंमत 850 रुपये MRP आहे. पण 10 किलो कोणी घेतलं तर त्याला तो 6,500 मिळतो. 5 किलो घेतला 3,600 मध्ये मिळतो. पण 5 ट्रॉली शेणखताचं काम जे 8 ते 10 हजाराचं आहे, तेवढा 1 किलो मल्टिप्लाय करतो. तेवढा कॉन्सन्ट्रेट आपण केलं त्याला, तेवढी त्याच्यात ताकद, म्हणजे 1 ट्रक भरून जेवढं शेणखताचं काम आहे तेवढा हे करतो. आज शेणखत ओरिजिनल मिळत नाही. गाई म्हशी देशी गायचंच टाकतो का आपण शेणखत? सगळ्या गायचं मिक्स करतो टाकतो. पहिले जमिनीखाली गड्डा करून त्याच्यात टाकत होते, वरून माती टाकत होते, चांगला सडू देत होते, त्याच्यानंतर तो शेणखत आपण टाकतो. आज आपण कुठेतरी रस्त्याच्या कडेला टाकतो. आता काही भागात आजही तसं करत असतील, पण शक्यतो पहिल्यासारखं कुजवून नाही टाकत आपण. त्याच्यामुळे आज शेणखतामुळे सुद्धा आळ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, खोडकिड्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण तो नीट सडत नाही, त्याच्यामधून ते पीठ तयार होते आणि त्याच्यामुळेही आज किडीचं एक पांढऱ्या कलरची आळी येते, लाल तोंड राहते. हा प्रमाण मिरची पटकन जास्त दिसला नाही. ते शेणखतामुळे सुद्धा प्रॉब्लेम वाढलेला. कारण ओरिजिनल देशी गायचं शेणखत तर टाकतच नाही आपण म्हणतो शेणखत, पण आज ते सुद्धा अपाय करत आहे. कारण ते बरोबर कुजत नाही. तुम्ही एखाद्या भागात कुजलेलं शेणखत टाका आणि एका भागात असंच ओलं किंवा अर्ध कुजलेलं शेणखत टाका, तुम्हाला फरक कळून. ठीक आहे, तिथे वाफते, चांगला हिरवा राहते, पण त्याने नुकसानही तेवढंच आहे. काही गोष्टी ह्या आणि सायंटिफिकली प्रूव्ह आहे. असं नाही की मी उगाच तुम्ही जमलेत बोलायचं म्हणून, मला बोलायची संधी आहे म्हणून मी काही सांगत आहे. हे आपल्याकडे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. ह्याचे आपल्याकडे पूर्ण गव्हर्नमेंटचे किंवा लॅब टेस्टिंगचे पूर्ण रिपोर्ट्स आहेत. असं काही हे नाही. आपल्याला तुम्हाला पाहिजे तर फुले ते PDF फाईलमध्ये पाठवतील, पण व्हॉट्सअप. तसंच त्याच्याबरोबर सपोर्टिंग हे तिसरे हे 3 प्रोडक्ट, त्याच्यामध्ये एक कीटकनाशक म्हणून नारायणास्त्र आहे. हे काय करतात की ऑर्गॅनिक मध्ये तर डायरेक्ट मारू नाही शकत आपण कुठल्याही किडीला, आणि रासायनिक मध्ये तुमचं मित्र कीटही मरतो, शत्रू कीटही मरतो. कारण त्याला हे माहित नाही ना रासायनिक केमिकलला की हा कामाचा आहे आणि हा कामाचा नाही. हा काय करते की फवारल्यानंतर त्या पानावर आणि त्याच्यावर लेअर जाते. जो रस शोषतो तो आपला शत्रू कीट झाला, जो पान कातरतो तो आपला शत्रू कीट झाला. तर त्यांच्या पोटामध्ये पान कातरला, त्याच्या पोटात गेला, रस शोषला, त्याच्या पोटात गेलं. त्याच्या पोटात गेल्यावरती त्याच्या पोटामध्ये गडबड करतो आणि तो काही खात पित नाही आणि तो कुपोषण होऊन मरून जातो. एक 48 तासामध्ये पहिल्या दिवशी जर चालत असेल, असं पळत असेल, दुसऱ्या दिवशी मंदावते त्याची, तिसऱ्या दिवशी जागेवर बसतो. म्हणजे एक 12 तासांनी तो, आणि 48 तासाच्या आत तो मरून खाली पडून. म्हणजे मित्र कीट मारणार नाही. रासायनिकचं कुठलंही कीटकनाशक टाकलं तुमचे सगळेच कीट हे होतील. हा ऑलक्लिअर आहे, सिलिकॉन बेस आहे. आपला धानाचा पट्टा आहे म्हणून ह्याची एक 250 ml ची बॉटल आहे. मगाशी ते सांगत होते ना, 250 ml ची एक बॉटल आहे. तर हे ऑलक्लिअर सिलिकॉन बेस आहे. हा स्प्रे मध्ये टाकल्यानंतर एक पानावर लेअर बनते अशी,
की जे मग रस शोषणारे किडे त्याला शोषू नाही शकत, कारण सिलिकॉन असं फिसल कातरणाऱ्यांचे दात पिसून जातात आणि ते कातरू नाही शकत पान. असा तो काम करते. दुसरा प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस चांगला करते, त्यामुळे अन्न चांगला बुरशीनाशकचं पण काम करते. आणि जमिनीतून हा फवारणीचं सांगितलं, जमिनीतून टाकल्यामुळे धानाला सिलिकॉनची खूप आवश्यकता असते. धान आहे, ऊस आहे किंवा डाळिंब आहे, या पिकांना तसे सिलिकॉन चांगला पाहिजे असतो. त्याच्यामुळे आपल्या माहिती आज धान पडतात, ह्याच्यामुळे कसं आहे स्ट्रॉंग राहते, पडू देत नाही लवकर धानाला. किती वजन वाढेल, आता ह्याच्यामुळे उत्पादन वाढेल, तो लोड झाल्यावरती पडू शकते, तर हे त्याला स्ट्रॉंग ठेवते आणि पडू देत नाही. बुरशी नाही. खोडकिड्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आहे. खोडकिड्याला काम नाही करत, पण हे टाकल्यामुळे खोडकिड्याचं प्रमाण कमी होतं. पहिल्या वर्षी तुमचं 20% असेल तर 10% होईल, दुसऱ्या वर्षी 5% होईल, तिसऱ्या वर्षी कमी होईल. असं हा काम करते. आणि पानाच्या मध्ये पण एक लेअर बनवते, त्याच्यामुळे रस शोषणारे टोचू नाही शकत. त्यांचे एक तर टोच तुटते किंवा ते दुसरीकडे उडून जातात, कारण रस शोषताच नाही येणार तर ते उडून जाणार दुसरीकडे, असं आहे. आणि हा एक हे आहे स्प्रे प्लस, म्हणजे तुम्ही त्याला चिक्की म्हणता, स्टिकर म्हणता, हा स्टिकरचा काम करतोच, प्लस स्प्रेडर आहे. म्हणजे आपण औषध फवारल्यानंतर जागेवर पडते तर त्याला पूर्ण पानभर पसरवणं. पेनिटेटरचं काम म्हणजे पानाच्या आरपार. माईट थ्रिप्स अटॅक कुठे होतो? मोस्ट पानाच्या मागे होतो. आपण उलटी तर फवारणी नाही करू शकत, तर हा काय करते, पानाच्या आरपार औषध घेऊन मागे पण पसरवते, झाडभर पसरवते, पाण्याला हलकं करते, वेटलेस करते, पाण्याचा पीएच बॅलन्स करते, जेणेकरून तुम्ही कुठली औषध, रासायनिक असो किंवा ही असो, सगळ्यासोबत चालते हे सगळे. तर त्यांची क्रियाक्षमता म्हणजे त्यांचं काम करण्याची क्षमता वाढवते. म्हणजे त्यांचा जर फवारणी केली 10 दिवस टिकत असेल तर 15 दिवस टिकेल. तेच मगाशी मी म्हटलं 3 फवारण्याच्या वेळी 2 फवारण्यात काम का होईल, तर हे टाकल्यामुळे त्याच्यामध्ये फरक पडतो. असे हे 4 प्रोडक्ट आहेत. तुम्हाला काही विचारायचं असतील, प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. माझं बेसिक माहिती धानावरती किती सांगतो. जसा हा मल्टीप्लायर हा जमिनीत मेन काम आहे, तर जमिनीत आहे, पण फवारणीमध्ये पण चालतो, कारण फवारणीत 7 दिवसात जमिनीत 15 ते 20 दिवस. हा 1 ग्राम लिटर आहे, एका लिटरला 1 ग्राम. म्हणजे हा पाव किलोचं जर पॅकेट आपण घेतलं त्याच्यामध्ये 20 ग्राम, 1 लिटरला 1 ग्राम. सिंपल. एका एकराला 1 किलो, एका लिटरला 1 ग्राम. असं एक कॉमन एक त्याचं हे आहे. फक्त आता ऊस आहे किंवा काही जे फसली आहे त्यांना जरा जास्त 1.5-2 किलो लागतो ऊसासाठी. धानाला आपला 1 किलो सफिशियंट. आणि फवारणीमध्ये ह्याचा पहिला डोस असतो तो 10 ml द्यावा लागतो, दुसरा डोस 5. म्हणजे हा 100 ml मध्ये 20 पंप बनतात. किंमत आहे फक्त 240 रुपये. 240 मध्ये 20 पंपासाठी आपण हा वापरू शकतो. हा सुद्धा तसं पहिला डोस 10 ml. जसं धान आहे, धानाला थोडं आपण ह्याला जास्त देतो, कारण धानाला ऑलरेडी सिलिकॉनची गरज असते. धानाला पण खूप फवारण्या करत नाही. मिरचीला आपण रेग्युलर फवारणी करतो, धानाला रेग्युलर नाही करत. तर धानाला हे 10 ग्रामचा दिला तर चांगलं हे, कारण त्याला 1-2 फवारण्या, 3 फवारण्या 2 मध्येच होते. कधी कधी आता भंडाराच्या भागात तिकडे फवारण्या तेवढा होतच नाही, एकाच दुसरी झाली तर झाली. आणि हा स्प्रे प्लस हा 2 ते 5 ml. 2 ml सफिशियंट आहे, पण प्रॉब्लेम जर जास्त असेल तर 5 ml टाकायचं, जेणेकरून औषध चांगली मोठी. 2 ml लागते. हा 5 ml 5 ml 2 ml म्हणजे 20 आणि जवळजवळ 50 पंपाला एवढं 225 रुपयाचे असा. म्हणजे शेतकऱ्याला परवडलाही पाहिजे. कमी ह्याच्यामध्ये जास्त. आता 20 पंपाची औषध कुठली तुम्ही घ्या ना, कीटकनाशक कमीत कमी 500च्या वरती, आपण 240. हा कीटकनाशक आहे. आणि प्लस ज्याची शेती जास्त आहे आणि ते जर बॉक्स नाही, याचा 24 बॉटलचा बॉक्स येतो, किंवा ह्या तिघांचा मिळून एक बॉक्स जर घेतला, अजून एक 10-20 रुपये बॉक्स याच्यामध्ये वाचतात. जे आहे ते सांगायचं आहे. आणि जमीन जर असा वाढतो म्हटलं म्हणजे आपण मातीमध्ये मारायचा कुठला हा जमीन मातीत नाही चालणार. हा हे दोन्ही चालतात. हा तर एकरी 1 बॉटल तुम्ही खताबरोबर टाकला ना, आपला जो खत आपण टाकतो चांगला जमिनीत मुरते, पसरते. त्याच्यामुळे कसं आहे, ह्याचा मी सांगितलं तो तर रिझल्ट येणार, उलट 5-10% ह्याच्यामुळे जास्त येते जमिनीतून टाकला, कारण हा स्प्रेडर स्टिकर. हा जमीन कशा पद्धतीने मारायचा खत असतो. जसा हा 1 किलो टाकला, हा 250 ml ची बॉटल टाकली, मोठी बॉटल, आणि हा 1 बॉटल. हे जर तुम्ही टाकला ना एका एकरात, किंवा तुमच्याकडे जर 2 एकरचा प्लॉट आहे, 1 एकरात तुम्ही आपला प्रयोग करा, एक पूर्ण फसल बना,
कसा 1 महिना वापराल, दुसऱ्या महिन्यात नाही वापराल, तिसरा मारा, तुम्हाला रिझल्ट कशाचा आला काहीच नाही. आणि आपला रिझल्ट असा तर दिसेलच, पण उतारीमध्ये मेन रिझल्ट तुम्हाला कळेल. शेवटी काय आहे तुमचं उत्पादन. धान खूप चांगला हिरवा दिसतो, सगळं आहे, आणि उतारीमध्ये उतारीच नाही भरली, तुम्हाला काय मतलब आहे त्याचा? शेवटी काय आहे, तुम्हाला पैसा वजनाचा मिळणार, म्हणजे मेन रिझल्ट तुम्हाला उतारीमध्ये मिळायचा. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या पेक्षा आपली उतारी नेहमी किती येते आणि हे वापरल्यानंतर. कारण मी हे नाही सांगत एक दिवसासाठी तात्पुरत्यासाठी नाही, आपल्याला भविष्यासाठी आपली शेती वाचवायची आहे. भविष्यामध्ये आपल्याला जर उत्पादन जास्त घ्यायचं आहे किंवा आपल्याला शेतीवर उदरनिर्वाह ज्यांचा आहे त्यांना जर लावून विकायचं आहे. आता काय झालंय, हे झालंय शेतकऱ्याच्या दृष्टीने जमीन खराब झाली किंवा आज जे रोगराई वाढत आहे, आज आता एक थोडासा याच्या बाहेरच आहे, पण आज जे काही घराघरात शुगर बीपी वाढत आहे, ह्याच्यात कुठेतरी घेणार म्हणून पूर्णपणे शेती व्यवस्था जबाबदार आहे, पण कुठेतरी शेती एक कारण आहे. रासायनिक फवारणी, रासायनिक खत, बीपी शुगर आहे, लेडीज लोकांचे जे गायनिक प्रॉब्लेम आहे, आज जे काही आहे, आज आपल्याला तुम्हाला याही हवाई आहे काही नाही आम्हाला माहित आहे की लेडीज लोकांमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम झाले ह्या रासायनिक औषधांमुळे आणि खत पाण्यामुळे. मुलं न होण्याचं प्रमाण मुलांमध्ये माणसांमध्ये वाढलं, लेडीजमध्ये वाढलेलं आहे. तर हे कुठेतरी हे कारणीभूत आहे, कारण तेच जमिनीत पाणी मुरत आहे, तेच पाणी आपल्याला येत आहे, तेच पाणी आपण पिक आहे, तेच अन्नधान्य खात आहे. आपल्याला आज फूड सप्ली आणि वेस्टेजचा मगाशी नाव होतं, काही कंपन्या फूड सप्लिमेंट विकतात. का गरज आहे फूड सप्लिमेंटची? जसं शेताला युरिया डीएपी फूड सप्लिमेंटच आहे, तसं माणसाला आज फूड सप्लिमेंट आपण लोक आज खूप कंपन्या मोठ्या मोठ्या होत आहेत. कारण काय, खाण्यापिण्यातून योग्य न्यूट्रियन्स मायक्रोन्यूट्रियन्स मिळत नसल्यामुळे फूड सप्लिमेंटची गरज पडली आपल्याला. जर हे सुधारलं तर ह्यांचा उद्देश तोच आहे की शेती व्यवस्था सुधारली, अन्नधान्य चांगलं खायला मिळालं, पौष्टिक मिळालं, तर ह्या फूड सप्लिमेंटची गरज नाही, माणसालाही गरज नाही, शेतीलाही गरज नाही. हा एक त्याचा मागचा कॉन्सेप्ट. अजून काय प्रश्न असतील विचारा तुमच्याकडे. आणि आता जसं मी सांगितलं 5 ते 7 वर्षांची वापरायची काय, त्यानंतर जर देशी शेणखत असेल काहीचं, समजा एक उदाहरण घेतात, ते जर असेल तर त्याच्यावर तुमची शेती तशीच होईल जशी आता होत आहे, म्हणजे तेवढ्या चांगली, तुम्हाला रासायनिकची गरज नाही. जर नसेल तर मी जसं आता सांगितलं की प्रत्येक खताला 1 किलो लागते, पूर्ण वर्षभर 3 पीक जरी तुम्ही घेत असेल ना तर वर्षातून फक्त 1 किलो मल्टीप्लायर टाका, बाकी काही नका टाकू, कारण 5 ट्रॉली शेणखताचं काम तो करत आहे. वर्षातून 1 किलो, समजा तुम्हाला फायदा होत आहे, तुम्ही 650 रुपयाकडे बघाल का वर्षातून 1 किलो 7 वर्ष 5-7 वर्षानंतर किलो, म्हणजे 5-7 वर्षांनी मी म्हटलं हे वापरायचे, ह्याच्यावर लिहिलंय बघा, ते फक्त लिहिले. आणि आज मला एकतरी कंपनी दाखवा की ज्यांनी लिहिलंय की आमचं प्रोडक्ट 5 वर्षांनी वापरू नका, आम्ही लिहिलंय ते बघायचे. या 7 साल किंवा मल्टी वापरायची गरज आहे. तोपर्यंत तुमची जी आज उत्पादन क्षमता जी पण असेल त्याची 3 पट वाढते 5 ते 7 वर्षांनी. आज 10 खंड्याचे 30 खंड्या काढू शकतो, एवढी उत्पादन क्षमता आम्ही वाढवून देणार. पण त्याच्यानंतर रासायनिक तर नाहीच वापरायचं आपल्याला, पण जर देशी गाईचं शेणखतच फक्त तुम्ही वापरत आहे तरी सुद्धा तुमची उत्पादन 3 पट होतच नाही. पण नसेल अवेलेबल तर 1 ते 2 किलो किंवा 1च किलो वर्षभरात 1 किलो किंवा प्रत्येक पिकाला तुमची मर्जी, तुम्हाला वाटलं तर 1-1 किलो प्रत्येक पिकाला, आणि शेवटी जमिनीचा पोत तो टिकून ठेवणार असा. ह्याचे फायदे असे, तण कमी होईल तुमचा हळूहळू. आज आपल्या तणनाशकामुळे तणाची समस्या खूप वाढली आहे, पूर्वी नव्हती. 10-20% तर ही आवश्यकच आहे, त्याशिवाय तिथे सेंद्रिय कर्मच नाही तयार होत, तर नाही तोच मातीत हे होते ना. पण आज प्रमाण वाढलंय, निंदा करायला लेबर नाही मिळत, तणनाशक मारलं तर झाडावर परिणाम होतो. तर ह्याने काय होतंय की त्या ती माती जर चांगली डेव्हलप झाली तर तिथे तो तणाचंही प्रमाण ऑटोमॅटिक कमी होतं. जेवढं आवश्यक आहे तेवढं येणार, एकदम बंद नाही होणार, मग एकदम बंद म्हणजे पीकच नाही होणार मग काही. असं आहे, हे असा आहे सपोर्टिव्ह. ठीक आहे, विचारून घ्या मामाजी काय. आणि आम्ही म्हणलं आता तुमची शेती किती असेल? माझी 2.5 एकर. आता आम्ही आता 2.5 एकर आहे, 2.5 एकरांतून फक्त अर्धा एकरात प्रयोग करा पहिला. काय होतं की कंपन्याला 2.5 एकरासाठी एवढं लागते, घ्या वापरा असे मागे लागतात काही लोक. असतीलही अनुभव तुम्हाला. आम्ही म्हणतो फक्त अर्धा एकरच वापरा,
कारण काही एकदा माझ्या बोलण्यावर तुम्ही घ्याल वापराल नंतर नाही वापरणार, पण अर्धा एकरात जर तुम्हाला फायदा झाला चांगला झाला तर तुम्ही पुढच्या वेळी 2.5 एकर स्वतःहून वापरा. अर्धा एकरातच वापरा किंवा 1 एकरात जास्तीत जास्त, त्याच्यावरती वापरूच नका. आणि तो पूर्ण डोस म्हणजे आता कुठला उन्हाळी धान असेल तुमच्याकडे, आता आता चणा वगैरे चणा गव्हासाठी वापर. आता आमच्याकडे असं आहे की आपल्याकडे पाण्याचा ह्या भागात पाण्याचा नाही येत. बाई तिथे पावसाळी धान होतं ते चणा असं पीक करतात, तर तिथे बिना पाण्याने चणा होऊ शकतो. तर मल्टीप्लाय तिथे धानामध्ये चांगला वापरला असेल, 1-2 वर्ष झालं असेल तर पाणी न टाकता सुद्धा उत्पादन म्हणजे एकही पाणी नाही दिलं तरी उत्पादन चांगलं झालेलं. गव्हासाठी आणि याला बीजोपचार पण करता येते. बीजाईला लावून तुम्ही टाका, कारण त्याने उगवण क्षमता आणि बुरशी वगैरेचा प्रकार त्याच्यासोबत ऑल क्लिअर टाकायचं थोडं, हा बुरशी नसेल काम करतो. म्हणजे ही सफिशियंट आहे गव्हा चण्यासाठी. ही एक छोटी बॉटल सफिशियंट आहे, फक्त धानासाठी थोडं जास्त क्वांटिटी लागते. हा यश तुमच्याकडे मिळून जाते, तुम्हाला जेव्हा कधी लागला त्यांच्याकडून घेऊ शकता. हे सुद्धा ठेवणार आहे सगळे. तुम्ही आता चण्या किंवा गहूला तुम्ही प्रयोग करून बघा. 1 एकर, अर्धा एकर जे काही असेल कमी जागेत बघा. हा बोला ना. किंवा एकाच बादलीमध्ये बघा. चला वगैरे पिळून झाला ना स्प्रे करता किंवा खत टाकाल ना चण्याला किंवा रेती, मग कसं रेतीमध्ये किंवा शेतातील माती असते त्या मातीमध्ये मिक्स करून पण टाकतो. वापरण्याचा काही याला बंधन नाही. आणि हा कसा आहे उडून नाही जात, म्हणजे पाणी नाही दिलं असा काही प्रकार नाही. उडून नाही जात. जेव्हा पण त्याला थोडी जरी ओढ मिळाली चांगल्या आम्ही तर सांगतो सुरुवातीला 3.5-4 वर्षांनी घरातल्या लिंबूचं झाड आहे, तुळशीचं झाड आहे, ह्याच्यावरती थोडा वापरून त्याच्यावर रिझल्ट देऊन मग शेतात वापरायचं. काही लोकांच्या तुळशी जगतच नाही. घरातले लिंबूची झाड असते, बारीक लागतात नाही तर कमी लागतात. यांच्याच घरी लिंबूच्या झाडावर आणि 20 ग्रामचा आधी पाऊच होता छोटासा, तो घरी असंच पडला होता, टाकून बघून म्हणून टाकला, त्यांना फायदा झाला. तर त्यांनी मग नाही चांगला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला. ते असा पद्धतीत सुरुवात झाली छोट्या छोट्या गोष्टी. तुमच्या घरात कुठला एखादा झाड असेल त्याला कमी जास्त फळ लागत असेल की टाकून पुढच्या बहारला पुढच्या फळाला तुम्हाला तिथे उत्पादनात आणि त्या झाडाच्या साईज मध्ये फरक मिळतो. लिंबूचा साईज चांगला वाटते, जास्त फुल सगळ्या म्हणजे हा कुठल्या पर्टिक्युलर पिकासाठी आहेच नाही. माती डेव्हलप झाली तुमचं पीक कुठलाही असेल त्याला फायदा म्हणजे हे म्हणून त्याने तोच मुळापासून काय शोधता येतं हे असं. याच्यामध्ये कंटेंट कसं आहे, आता युनिक ऍसिड जनरली माहिती आहे लोकांना. युनिक ऍसिडला एक प्रक्रिया, जसं आपण दही लोणी मग तूप काढतो, तर लोणी म्हणजे युनिक ऍसिड